नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधक शांत असताना आणि कमकुवत असताना सुद्धा सत्ताधारी नेत्यांच्या हातून मोठ्या उलथापालथी सुरू झालेल्या आहे। तुम्हालाही प्रश्न पडला असेल नेमकं घडलंय काय? मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या दिशेने आता चाललेलं आहे। सुरुवात होते धनंजय मुंडे यांच्यापासून। विरोधकांनी नाही तर स्वतः सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवल्यामुळे मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। याच पॅटर्नवर आदिती तटकरे, गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट यांच्यासह अनेक मंत्र्यांवर आता वेळ आलेली आहे। म्हणजे सरकारमधलेच नेते सरकारलाच हादरे देत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे। यातला 6 सर्वात मोठे संघर्ष महाराष्ट्रानं पाहिलेले आहे आणि याच संघर्षाची नोंद आता झालेली आहे। पहिला सर्वात मोठा संघर्ष म्हणजे प्रकाश सोळंके विरुद्ध छगन भुजबळ। पूर्वी साथ देणारे नेते आता मात्र एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे आणि जनता हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे। दुसरं नाव म्हणजे नितेश राणे आणि राधाकृष्ण विखे पाटील। विखे पाटील चर्चा व तोडगा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, तर राणे मात्र मराठा आंदोलन भडकावण्याच्या भूमिकेत दिसतात। तिसरं सर्वात मोठं नाव मी अगोदर बोललोच आहे, सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे। धस यांनी थेट मुंडेंना टार्गेट केलं आणि मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत सत्तेतून बाहेर ढकललं। चौथं नाव म्हणजे गणेश नाईक विरुद्ध एकनाथराव शिंदे। ठाण्यातील जनतेसमोर फक्त कमळचा नारा देत नाईक यांनी शिंदेंना आव्हान दिलेलं आहे, त्यामुळे शिंदेपुढे देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलं। पाचवं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे। अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून थेट संघर्ष उफाळला आणि दोन्ही नेते परस्परा विरोधात आदेश काढत आहे। त्यातल्या त्यात एक नाव म्हणजे मराठा आरक्षणाचं श्रेय कोणाचं, यात सुद्धा फडणवीस आणि शिंदे यांच्यात वाद आहे। यातून स्पष्ट होतंय की विरोधक पक्ष झोपेत असताना महायुतीच्या आतूनच मोठ्या धडका सुरू झालेल्या आहे। म्हणजेच पुढच्या काळात सत्ता गटातील नेते एकमेकांच्या विरोधात उभे राहून राजकारण पेटवणार आहेत हे मात्र नक्की होणार असंच वाटत आहे। हे संघर्ष पुढच्या निवडणुकीआधी मोठा विस्फोट घडवतील का? तुमचं मत काय आहे मित्रांनो? कमेंट सेक्शन मध्ये द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी खटपट ओरिजिनल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।